आज घडीला तंत्रज्ञानाचा थक्क करणारा आविष्कार म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. 2025 मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अनेकदा ठळक बातम्यांमध्ये झळकली. त्याखेरीज विज्ञानाच्या क्षेत्रात आणखीही काही रोचक घटना घडत राहिल्या. पाहूया त्याबद्दलची माहिती. 2025 हे वर्ष जागतिक पातळीवर विज्ञान तंत्रज्ञानासाठी निर्णायक ठरलं. प्रयोगशाळांपुरती मर्यादित असलेली नवकल्पना थेट मानवी आयुष्याचा भाग बनताना यावर्षी प्रामुख्यानं दिसली. मानवसदृश रोबो अधिक सक्षम झाले. शेतीत पेरणीपासून ते कापणीपर्यंतची कामं हे रोबो अधिक अचूकपणे करू लागले आणि मजूर टंचाईवर तंत्रज्ञानाच्या मदतीनं उपाय मिळू लागला. तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे सामाजिक पातळीवर नवे नियम देखील पुढे आले. ऑस्ट्रेलियानं 16 वर्षांखालच्या मुलांना समाजमाध्यमांचा वापर करण्यावर बंदी घालून जगाचं लक्ष वेधून घेतलं. विशेष म्हणजे नियमभंगाची जबाबदारी पालकांवर नाही तर थेट संबंधित कंपन्यांवर टाकण्यात आली असून मोठ्या दंडाची तरतूद केली आहे. या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी राहिली ती कृत्रिम बुद्धिमत्ता. 2025मध्ये AI केवळ सहाय्यक न राहता स्वतंत्रपणे नियोजन करणारी, विविध प्रणालींशी एकत्रितपणे काम करणारी शक्ती बनली. माध्यमं, आरोग्य, वित्त, उत्पादन आणि किरकोळ व्यापार क्षेत्रात AIचा वापर सर्वसामान्य झाला. AI आधारित स्मार्टफोन आणि उपकरणांमुळे ती वैयक्तिक डिजिटल सहाय्यकाच्या भूमिकेत आली. आज मी तिला लेख, फोटो, व्हिडिओ, ऑडिओ, कोड आणि रिअल टाईम सिग्नल विनाअडथळा समजून घेईपर्यंत आणि निर्माण करेपर्यंत AIची प्रगती झाली आहे. केवळ एक चॅट असिस्टंट असण्याच्या पलीकडे जाऊन आता कृत्रिम बुद्धिमत्ता गुंतागुंतीच्या कामांचं नियोजन, विभिन्न ॲप्सच्या बरोबर एकात्मिक राहून काम, कमीत कमी देखरेखीत स्वतंत्रपणे दीर्घकाळ काम करू शकते. त्यामुळे ग्राहक सेवा, वित्त, उत्पादन, आरोग्यसेवा, किरकोळ बाजारपेठा यामध्ये AIचा प्रचंड वापर सुरू झाला आहे. AI स्मार्टफोनसारख्या उपकरणांमुळे आता AI अधिकाधिक व्यक्तिविशिष्ट होत असून वापरकर्त्यांना आता व्यक्तिगत डिजिटल कार्यकारी सहाय्यक म्हणून AIचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा आहे. याखेरीज विज्ञानाच्या क्षेत्रात यावर्षी अनेक प्रकारचं मोठं यश मिळालं. जागतिक स्पर्धेत चीनच्या डीपसीक मंचानं AI क्षेत्रात मोठी खळबळच उडवून दिली. पदार्पणातच अमेरिकेच्या AI टूल्सला धक्का देत त्यांचे शेअर्स कोलमडवले. परिणामी AI महासत्तांना तडाखा बसून आघाडीच्या अमेरिकी कंपन्यांच्या शेअर्सचं $1 ट्रिलियन नुकसान झालं. भारताच्या AI अभियानात भारतीय भाषांसाठी मॉडेल्स, परवडण्याजोगी उपलब्धता आणि कुशल मनुष्यबळाची निर्मिती यावर भर दिला जातो. या अभियानासाठी 10,300 कोटींपेक्षा अधिक निधीची तरतूद आहे. स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या एका अहवालानुसार भारताची AI व्यवस्था शक्ती, स्पर्धात्मकता आणि कार्यक्षमतेबाबत जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे. 2025च्या फेब्रुवारीत पॅरिसमध्ये आयोजित AI ॲक्शन समिटचं सहअध्यक्षपद भारताच्या पंतप्रधानांकडे होतं. यावरून भारताची क्षमता सिद्ध झालीच. याच क्षमतेच्या बळावर येत्या फेब्रुवारीत नवी दिल्लीत इंडिया AI इम्पॅक्ट समिट भरवली जात आहे. रिलायन्स आणि IIT मुंबई यांच्या संयुक्त प्रयत्नांनी अस्तित्वात आलेली पहिली भारतीय कन्सोर्टियम भारत GPT, कृत्रिम AI नावाची कंपनी, AI फॉर भारत नावाची भारतीय भाषांसाठी विकसित झालेली मॉडेल्स या भारतातल्या 2025मधल्या ठळक AI घडामोडी. कृत्रिम बुद्धिमत्तेचा विस्तार होण्याबरोबरच नैतिकतेसमोरची आव्हानं देखील वाढत जाणार आहेत. त्यामुळे येत्या काळात बहुउपयोगी कृत्रिम बुद्धिमत्तेवर अंकुश ठेवणाऱ्या मानवी नैतिकतेचा विकास करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत, यात शंकाच नाही.